राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे इंदापूरचे नेते प्रवीण माने यांनी आत्ताच गोविंदबाग या निवासस्थान असणाऱ्या शरद पवार यांच्या इथे भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण माने सर, काय सांगाल पवार साहेबांची आता भेट घेतलेली आहे? आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची मी नेहमीच या ठिकाणी भेट घेत असतो। त्या पद्धतीनं मी साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथं बारामतीमध्ये या ठिकाणी आलो होतो आणि आल्यानंतर साहेबांनी या ठिकाणी पावसाची, पाण्याची, चाऱ्याची, दुधाच्या संदर्भात अनेक गोष्टीवरती या ठिकाणी साधक बाधक या ठिकाणी चर्चा केली आणि मी त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला। विधानसभेसाठी आपण अनेक दिवसांमध्ये इच्छुक आहात, आज या गोष्टीवरती काय चर्चा झाली का? विधानसभेसाठी या ठिकाणी इच्छुक निश्चितच आहे आणि साहेबांकडे पक्षाकडे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। शेवटी पक्ष जो काही निर्णय घेईल तो आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मान्य असेल। इंदापूरमध्ये अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी हातामध्ये घेणार, अगदी त्यांनी काही दिवसांपूर्वी इंदापूर विकास आघाडी देखील काढली होती, त्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून तुतारीमध्ये प्रवेश करा अशी मागणी होत आहे। तर एकंदरीत सद्यस्थितीत आप्पासाहेब जगदाळे यांचं देखील नाव समोर येत आहे, तुमचं देखील नाव समोर येत आहे। आज कसं पाहता या तिन्ही घटनेकडे? प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी करत असतो, मागणी करत असतो आणि त्या पद्धतीने या ठिकाणी त्याची माहिती पक्ष घेत असतो। शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मान्य असेल। येणार का महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होत आहे, एकंदरीत विधानसभेच्या वेळेस कशी स्थिती असेल? खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आदरणीय पवार साहेब यांची खूप मोठी लाट या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुम्हाला ही माझं रेकॉर्ड करून ठेवा की येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचीच आदरणीय पवारसाहेब यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सपोर्टमुळे या ठिकाणी सत्ता 100% येणार। साहेब, आपण अनेक दिवसांपासून ग्राउंड लेवलला काम करता, जिल्हा परिषदेला आपण आरोग्य समितीवरती बी होता, गावागावात आपण प्रत्येक ठिकाणी फिरलात। नक्की इंदापूर तालुक्यातल्या अशा कोणत्या समस्या आहेत की ते लवकरात लवकर सोडवण्यात, जेणेकरून येणाऱ्या काळात त्या समस्या सोडवणं लवकर? आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, इंदापूर तालुक्यामध्ये उजनी धरण आहे, ते पावसाळ्यामध्ये नेहमी या ठिकाणी भरलं जातं आणि शेवटच्या 4 महिन्यामध्ये पाण्याचा साठा मायनसच्या बी खाली जातो। म्हणून पाण्याचं जे नियोजन आहे हे या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी व्हायला पाहिजे। शेतकरी बांधवांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे आणि जी काय सरकारकडून येणारी जी कामं आहेत वैयक्तिक लाभाची ती या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना व्यवस्थित या ठिकाणी लाभ त्याचा मिळाला पाहिजे आणि त्याची कामंसुद्धा जी काय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे अशी सामान्य लोकांची या ठिकाणी माफक अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न, जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून जर आपल्याला तिकीट येणाऱ्या काळात नाही मिळाले किंवा आपल्या सहकार्यांना कोणाला मिळालं तर आपली पुढील भूमिका अपक्षाची असणार आहे का, कशी असणार? नाही, माझी अपेक्षा काही नसणार आहे। आदरणीय पवारसाहेब सांगतील ना ते आम्हाला निर्णय मान्य असेल। पवारसाहेब जे म्हणतील तेच आम्ही कायमस्वरूपी पवारसाहेबांबरोबर आहोत। होते परिमाणे मी विधानसभेसाठी मी निश्चितच इच्छुक आहे आणि येणाऱ्या काळात पवारसाहेब ज्यांना संधी देतील त्यांच्यासाठी मी काम करणार असं देखील त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।